महापुरुषांबाबत अनेक लोककथा, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा। बागेश्वर बाबाच्या शिवरायांवरील वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया। मुंबई बंद करून दाखवाच, आम्हालाही पाहायचंय की परप्रांतीयांमुळे मुंबई बंद होते का, मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात बैठक, खासदार संजय जाधव बैठकीला अनुपस्थित। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार। देशपांडे, किल्लेदार, विशाखा राऊत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। दादरमधल्या पार्किंग संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। भाजप गुंडांची पार्टी असल्याचं राघव चड्ढा कालपर्यंत बोलायचे, आज चड्ढाच गुंडांच्या पार्टीत बसले, संजय राऊतांनी सुनावलं। भारताला नरक बनवलं हे ट्रम्प पहिल्यांदा बरोबर बोलले, भाजपनं भारताला नरक बनवले, संजय राऊतांचा भाजपला टोला। मुंबई किंवा महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेच्या नावावर हिंसा मंजूर नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री, पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये सुनेत्रा पवारांचे बॅनर्स झळकले। सुषमा अंधारेंच्या निवडीवरून सोलापूरमध्ये उबाठात गटबाजी, माजी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांची अंधारेंना हटवण्याची मागणी। अजय दासरेंचीच पक्षातून हकालपट्टी करा, जिल्हा प्रमुखांची मागणी। राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदेंविरोधात महापौर दीपमाला काळे वाद रंगला, जळगावातील आदिवासींच्या अतिक्रमणाच्या विषयावरून वाद, दोन्ही नेत्यांचं एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखकडून मोबाईलला कडक सुरक्षा, प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड, फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल केले अनलॉक। बंधू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल, 8,76,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, सीए ललित पोफळेकडून मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्याने पैसे उकळले। मुलीचे पूर्ण केस कापून टक्कल करून घरात बसवलं, मुलीवर वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। अमरावतीच्या वरुडमधली धक्कादायक घटना। पुणे पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं, वारजे भागात एका सलूनमध्ये गोळीबार। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करा, जलअभियंता विभागाचं राज्य सरकारला पत्र। डोक्यात फरशी घालून मुलानं केली बापाची हत्या, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं हत्या केल्याची माहिती। राहता शहरातला धक्कादायक प्रकार। माहीम ते वांद्रे हा 1.3 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल पालिका उभारणार, पुलामुळे उत्तर दक्षिण मार्गाचा प्रवास होणार सुखकर। मिठी नदी ओलांडून मार्ग पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कोंडी फुटणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांना दिलासा, 1 मे पासून मिसिंग लिंक सर्वांसाठी खुली होणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण। आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान ब्लॉक, आज दुपारी 12 ते मध्यरात्री 3 पर्यंत ब्लॉक, तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी ब्लॉक।
कर्नाटकमध्ये अनुसूचित जाती आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मंजुरी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय. एससी साठी असलेल्या एकूण 15% आरक्षणाची विभागणी 3 मुख्य श्रेणींमध्ये.